मंडळी, वाल्मिक कराडच्या फासाचा दोर आता तयार व्हायला सुरुवात झाली आहे. फाशी होणार की जन्मठेप, या दोन्हीपैकी कोणती शिक्षा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु या दोन्हीपैकी कोणतीही एक शिक्षा कोर्टाने जर का ठोठावली तरी शिक्षा ही अटळ आहे, हे लक्षात घ्या. आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या मित्राला वाचवण्यासाठी, या संकटातून बाहेर काढण्यासाठी धनंजय मुंडे जीवाचं रान करणार आहेत, अशी ही चर्चा आहे. धनंजय मुंडे हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट कशासाठी घेणार आहेत? मंडळी, राजकीय क्षेत्रात 80% लबाडी, 20% समाजसेवा आणि 100% भ्रष्टाचार हा ठरलेला यांचा अजेंडा असतो, हे तुम्हालाही ठाऊक आहे. आपल्या पिढ्यानपिढ्यांना फुकट बसून खाता यावं यासाठी राजकीय क्षेत्रातील लोक काय काय आटापिटा करतात हे सर्वांना ठाऊक आहे. बघा, गावातील सरपंचाला वाटतं आमदार झालं पाहिजे, आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे, मंत्र्यांना वाटतं मुख्यमंत्री झालं पाहिजे. याच हावरटांपैकी ज्यांना ज्यांना महाराष्ट्रात मंत्रीपद मिळालं नाही ते सर्व आमदार दुःखी आहेत. त्यातले अनेक जण हल्ली अगदी पिसाळल्यासारखे वागतायत, काहीही बोलतायत. हे सर्व आमदार दुःखी केवळ यासाठी नाही की त्यांना लोकांची कामं करता येत नाही म्हणून दुःखी नाही, ते दुःखी यासाठी आहे की त्यांना आपली तिजोरी भरता येत नाही, अनैतिकतेवर नैतिकतेचा बुरखा पांघरता येत नाही. पुन्हा 5 वर्षांनी जनतेच्या उरावर नाचण्यासाठी त्यांना उभं राहता येत नाही. याच समदुःखी आमदारांपैकी एक आमदार आहेत. कोण? धनंजय मुंडे, ज्यांना नाईलाजाने आपलं मंत्रिपद सोडावं लागलं, ज्यांना बीडच्या पालकमंत्री पदाचा देखील त्याग करावा लागला. आणि हे सगळं घडण्यासाठी एका निरपराध सरपंचाला आपला जीव गमवावा लागला. मंडळी, हे आपल्याला ठाऊक आहे. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आणि मुख्य सूत्रधार कोण? वाल्मिक कराड यांच्या मैत्रीची परतफेड करता येत नाही, म्हणून आता धनंजय मुंडेंना मंत्रीपद हवं आहे का? त्यासाठी धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दरबारात अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहे का? कारण अशी माहिती पत्रकारांपुढे त्यांच्या पहिल्या पत्नी खुद्द करुणा मुंडे यांनीच सांगितलं आहे.